थंडीला सुरुवात झाली का बऱ्याच जणांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. अशा वेळेस आपण आज सुंदर अशी एक रेसिपी दाखवणार. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला गावरान कोंबडीचा सूप कसा बनवायचा ते दाखवणार आहे. अगदी झटकेपट आणि सोप्या पद्धतीने असा सूप रेडी होतो. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. चिकन सूप बनवण्यासाठी मी गावरान चिकन घेतलेले आहे. आता गावरान चिकन म्हटलं तर तुम्हाला एक मी दुसरी गोष्ट सांगते. त्यातलं ना लहान साईजचं जास्तीत जास्त आपण जे पिल्लू असेल ते घ्यायचं, त्यामुळे सूप खूप छान लागतो. आणि आज आपण कसं थोडंसं मीडियम साईजचं पिल्लू घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय घ्यायचं, थोडेसे असे चांगले पीस असतील ते मुलांना ना फ्राय करण्यासाठी ठेवून द्यायचे. त्याचप्रमाणे जी छोटे छोटे असे पाय असतात, त्याच्यात पंख, अशा प्रकारे छोटे छोटे मानेचे हे भाग असतात, हे सर्व घ्यायचे आणि ते आपण वापरायचे रस्स्यासाठी. आणि बाकीचं जे थोडंसं असेल ना चांगलं मधले पीस वगैरे असतील ते आपण फ्राय करण्यासाठी ठेवायचे किंवा रस्सा करू शकतात. आता स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे ना हे बॉईल करून घ्यायचं आहे. बॉईल करण्यासाठी मी काय घेतलं आहे तर एक 4 फक्त लसणाच्या ह्या पाकळ्या घेतल्यात. ह्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत आणि एकदम बारीक असं सुद्धा ठेचायच्या नाहीत, अगदी थोडं थोडं असं ठेचून घ्यायचं आहे. गावरान हे पिल्लू घेतलं होतं, त्याचं हे आपण रस्सा बनवणार. त्यासाठी मी हा कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आपण हे सर्व पीस आहेत हे घालून घेऊया. आता जेवढं आपल्याला सूप बनवायचं आहे ना तेवढाच तुम्ही हे चिकनचा वापर करा. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं जेवढं मला पाहिजे तेवढंच मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे, बाकीचं थोडंसं फ्राय करण्यासाठी घेतलेलं आहे. आता इथे ना ह्या लसणाच्या पाकळ्या ज्या आपण ठेचल्या होत्या ना ह्या घालून थोडंसं मीठ घालायचं, हळद घालायची आहे, पुन्हा एक मोठा पेला भरून पाणी घालायचं आहे. सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे ना ही जी कोंबडीचं पिल्लू आहे ना हे जवळजवळ थोडंसं मीडियम साईजचं होतं. त्याच्यामुळे ना कुकरच्या जवळजवळ मी इथे 6 शिट्या घेणार आहे. आणि जर का अगदीच लहान असेल ना तर तुम्ही फक्त 4 शिट्या घेतल्या तरीसुद्धा चालेल. आता कुकरचं झाकण लावून मी हे चिकन आहे हे शिजवून घेते. कुकरच्या 6 शिट्या घेतल्या आहेत आणि कुकर देखील सुटलेलं आहे. थोडा थंड झाल्यानंतर आपण पूर्ण हे मिक्सरला हे जे आपण चिकन उकडून घेतलेलं आहे ते मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. आज जो आपण सूप दाखवणार तो असा जाडसर असा सूप बनणार आहे आणि त्यासाठी आपल्याला हे मिक्सरला सर्व वाटून घ्यायचं आहे. आता त्यासाठीच मी ह्याच्या शिट्या आहेत ना थोड्या जास्त घेतल्या, जेणेकरून ह्याच्यामध्ये जी हाडं वगैरे आहेत ना चिकनची ती सर्व मिक्सरला वाटली गेली पाहिजेत. हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण चिकन आज आपण बनवणार तर अगदी सर्दी खोकल्यासाठी, ज्या लोकांना भरपूर सर्दी खोकला होतो थंडीमध्ये, त्याच्यासाठी हा रामबाण असा उपाय आहे की त्यांनी सूप जरूर प्यावा. त्याचप्रमाणे अशा पद्धतीने पिला ना तर आवडीने सर्व पितात. खूप सुंदर असा टेस्टी बनतो. आणि बघू शकता ह्याच्यामध्ये ना बरेपैकी हे जे पीस आहेत ना ते सर्व मी शिजून घेतलेले आहेत. एवढे आपण सॉफ्ट असे शिजलेले आहेत बघू शकता. त्यामुळे मिक्सरला खूप छान वाटलं जातं. आपण थंड करून घेऊया, तोपर्यंत आपण वाटण बघूया. वाटण म्हटलं तर इथे सर्वात महत्त्वाचं आहे, जास्त आपल्याला कुठले गरम मसाले लागणार नाही आहेत. अगदी साधे आणि त्याचप्रमाणे आपले मोजक्या साहित्यामध्ये हा सूप बनवून रेडी होतो. ते इथे मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे 1 चमचा काळी मिरी घेतलेत. काळी मिरी म्हटलं तर हा सूप आहे ना तर आपल्याला थंडीमध्ये ना असा झणझणीत थोडा तिखट लागला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हा सूप बनवायचा आहे. त्याच्यासाठी हे 1 चमचा काळी मिरी घेतल्या. जर का तुम्हाला तिखट जास्त नको असेल काळी मिरी तर तुम्ही थोडा काळी मिरीचा वापर इथे करू शकता, पण आम्हाला झणझणीत असा थोडासा सूप लागतो. त्याचप्रमाणे इथे एक लहानसा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लसणाच्या ह्या 15 पाकळ्या आहेत. आता 15 पाकळ्या घेतल्यात, ह्याच्यामध्ये आपण थोड्याशा 4 अगोदर ठेचून टाकल्या होत्या. आता हे सर्व जेवढं मी हे साहित्य घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला खलबत त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. इथे मिक्सरचा वापर करायचा. हे चिकन आहे ना पूर्ण थंड झाल्यानंतर हे मिक्सरला फिरवून घेतलं. बघू शकता ह्यातला मी अगोदर एक मिक्सर फिरवून घेतला, तो ह्याच्यामध्ये काढून घेतला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला दुसरा दाखवण्यासाठी बघा इतका आपण असा बारीक असं सर्व हे पीस आहे हे मिक्सरला वाटून घेतलेत आणि एवढी बारीक बनतात. त्याचप्रमाणे थोडेफार असे लहान तुकडे राहिले तर काही हरकत नाही, जेवढं वाटता येईल ना तेवढं वाटून घ्यायचं, पण जेवढं मिक्सरला बारीक करता येईल ना तेवढं करून घ्यायचं. थोडंसं मी आपण जे कुकरमध्ये चिकन उकळवलं होतं त्याचंच पाणी थोडंसं वापरून हे मी सर्व मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे बघू शकता कुकरमध्ये अजून बऱ्यापैकी पाणी शिल्लक आहे, ते सुद्धा ह्या पाण्याचा वापर करायचा आहे. हे सर्व टाकून घ्यायचं. सर्व पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स केल्यानंतर बघू शकता
इतका जाडसर हा सूप आहे अजून. आता इथे तुम्हाला ना जेवढं जाड पाहिजे असेल तर तुम्ही इतकाच ठेवा, पण इथे तुम्हाला थोडंसं अजून पातळ बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला गरम पाणी घालायचं. गरम पाणी करायचं थोडंसं आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी जवळजवळ गरम पाणी केलं होतं 1 पेला भरून, आणि जे मिक्सरमध्ये आपण जेवढं वाटून घेतलं आहे तोच मिक्सरचं भांडं आहे, त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि हे सर्व पाणी आहे आता हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. सर्व जेवढं मला पाणी म्हणजे जेवढा मला पातळ बनवायचा होता तेवढं ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता. आता हे सर्व पाणी घातल्यानंतर आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता इतका जाडसर असा हा मी सूप बनवणार आहे. खूप पातळसुद्धा बनवणार नाही आहे. इतका सुंदर हा असा टेस्टी बनतो. आता इथे ना आपल्याला जो मी दाखवले होते गरम मसाले जे आपण ठेचून घेतलेले आहेत बघू शकता. आता इथे खलबत्त्यामध्ये मी सर्व ठेचून घेतले आहे. आता आपण फोडणी देऊया. आता इथे ना फोडणी देण्याच्या अगोदर जेवढं आपण जे वाटण बनवलेलं आहे त्यातलं ना थोडंसं एक अर्धा चमचा एवढं आपल्याला कच्चं वाटण ह्या सूपमध्ये घालायचं आहे आणि ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सूप बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे. पातेलं थोडंसं आपण गरम करून घेतलं आणि त्यानंतर इथे मी जवळजवळ 2 चमचे तूप घालणार आहे. आता इथे ना जर का तुम्हाला तुपाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे तेलाचा वापरसुद्धा करू शकता. आणि तुपाचा वापर ना थोडा जास्त करायचा म्हणजे सूप आहे ना सुंदर लागतो. तूप आहे ना थोडंसं गरम केलं तर इथे एक छोटासा दालचिनीचा तुकडा घालते. वाटण बनवलं ते सर्व घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवर करायची जेणेकरून हा मसाला जो आपण बनवलेला आहे ना तो करपू नये. आणि काय होतं माहिती का, तुम्ही जेवढा मंद आचेवर हा मसाला शिजवेल ना त्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते. अगदी साधा आणि सोपा पद्धतीने बनणारा हा सूप आहे. चवीला तर टेस्ट लागतो पण लहानापासून मोठ्यापर्यंत तुम्ही ना थंडीमध्ये हा आवर्जून करून द्यायचा आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये भरपूर पौष्टिक असा हा सूप असतो. त्याचप्रमाणे कॅल्शियम याच्यामध्ये भरपूर असतं, हाडामध्ये मजबूतपणा. आणि त्याचप्रमाणे ज्या लोकांना सर्दी खोकला होतो ना त्यावेळेस ना ह्याला आवर्जून असा सूप दिला ना करून की खोकल्याला बऱ्यापैकी असर पडतो. पण जास्तीत जास्त अशा पद्धतीने आपण जर का गरम मसाला बनवून सूप बनवणार ना तर जवळजवळ 5 वर्षाच्या वरच्या मुलांना म्हणजे जेवढी मुलं असतील लहान मुलं मुली त्यांच्यासाठी हा सूप बनवायचा. अगदी लहान असतील तर त्यांना हा द्यायचा नाही कारण याच्यामध्ये आपण काळी मिरीचा वापर करतो. अगर जर का त्यांना द्यायचा असेल ना तिथे ना त्यावेळेस काय करायचं, जेव्हा आपण कुकरमध्ये लसूण टाकून ज्यावेळेस आपण जे पाणी काढलं होतं ना त्या पाण्याचा वापर तुम्ही लहान मुलांना करू शकता. आता हे वाटण आहे मी 1-2 मिनिटासाठी मस्त असं हे तेलावर परतवून घेतलं. आता ह्यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी हळद. अगोदरसुद्धा आपण ज्यावेळेस चिकन उकडलं त्यावेळेस आपण हळद घातली होती म्हणून इथे थोडीशीच हळद आपल्याला घालायची आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना आपण जो चिकनचा सूप बनवला तो सर्व आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवून आपल्याला हा सूप आहे हा उकळून घ्यायचा आहे. एक 5 मिनिटात झाकण ठेवून बघूया आणि मीडियम गॅसवर मी हा चिकन सूप आहे हा शिजवून घेतलेला आहे आणि मस्त असा उकळा देखील आलेला आहे. आता इथे आपल्याला घालायचं आहे मीठ. आता ते मीठ घालताना सर्वात महत्त्वाचं आहे की हा अगोदर आपण ज्यावेळेस चिकन शिजवलं होतं त्यावेळेस मीठ घातलं होतं, त्यामुळे तुम्ही आवडीनुसार म्हणजे चवीनुसार इथे मीठ घाला. इतका जाडसर असा हा सूप आहे हा रेडी होतो. आणि थोडीशी इथे आपण घालणार आहोत कोथिंबीर. आता इथे ना खूप अशी कोथिंबीर नाही घालायची, अगदी थोडी अशी दिसायला सुंदर वाटते आणि थोडंसं असं एक टेस्ट यावी म्हणून घालायची. इथे कोथिंबीरचा वापर जास्त करायचा. तुम्हाला जर का कोथिंबीर नसेल घालायची तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. मिक्स करून घेऊया आणि सुंदर असा हा सूप आहे हा जाडसर असा रेडी झालेला आहे. आता मी गॅस आहे हा बंद करते आणि एका बाउलमध्ये आपण सर्व करून घेऊ. आता एका बाउलमध्ये मी हा सूप आहे हा काढून घेतला आहे आणि गरमागरम असा हा सूप आहे हा पिण्यासाठी सर्वांना द्यायचा. खूप सुंदर असा झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये खास मी गावरान चिकनचा सूप कसा बनवायचा तो दाखवलेला आहे. खास थंडीसाठी हा सर्दी खोकला होतो त्यावेळेस अशा पद्धतीने सूप आहे हा तुम्ही बनवून रेडी करा आणि प्यायला द्या घरात. खूप छान असा लागतो आणि सर्दी खोकला हा गायब होतो.
चिकनचा सूप दाखवलेला आहे. कसा वाटला तो व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा थंडीमध्ये खास सूप कसा बनवायचा तो माहिती मिळेल. अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.